15 ऑगस्टचं नरेंद्र मोदीजींचं भाषण हे संपूर्ण स्वदेशीचे भारताला खूप फायदे झालेले आहेत आणि मी देखील मोदीजींचा खूप मोठा फॅन आहे. परंतु नाण्याची दुसरी बाजू चेक करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचा स्वदेशी धोरणाचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे FII FDI यांचे भारत छोडो आंदोलन. जर आपण पाहिलं तर मागच्या 5 वर्षांमध्ये FIIनी जवळपास 10 लाख करोड रुपये भारतामधून बाहेर गेलेले आहे आणि FDIचा इनफ्लो हा देखील फक्त 50% वरती आलेला आहे. परिणाम होत आहे करन्सी डेप्रिसिएशन. आज इंडियन रुपीज डॉलरचा भाव 95 रुपये एवढा झालेला आहे. पहिलेच क्रूड ऑइलचे भाव वरती गेलेले आहेत आणि त्यामध्ये आपली करन्सी खाली गेलेली आहे, म्हणून भारताचे इम्पोर्ट बिल हे नुसते वाढत आहे आणि ही एक फार मोठी समस्या तयार झालेली आहे. त्यानंतर पॉईंट नंबर 2 आपण पाहायला गेलो तर अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारी. होत काय आहे की भारतामधून FII FDI हे पैसा काढून घेत आहे. त्यामुळे भारतात जर पाहायला गेलं तर जेवढे मोठे भारताचे कंपनीज आहेत जसं की HDFC बँक, इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर, UPL, ITC या सगळ्या भारताच्या मोठ्या कंपन्या आहे. या फक्त नावाला भारतात लिस्टेड आहे. ॲक्च्युली या सगळ्या कंपन्या फॉरेनच्या कंपन्या आहे. यांच्यामध्ये FIIचीच होल्डिंग मॅक्सिमम आहे. तर इथं जर का स्लो डाऊन आला तर भारतामध्ये सर्वात मोठा मुद्दा जो तयार होऊ लागला आहे तो म्हणजे बेरोजगारी. IT इंडस्ट्रीमध्ये स्लो डाऊन जर का झालं तर बेरोजगारी ही पेटेल. तर या मुद्द्यावर देखील आपण लक्ष द्यायला पाहिजे. त्यानंतर पॉईंट नंबर 3 जर पाहायला गेलं तर नरेंद्र मोदीजींचे मागचे बजेट हे फक्त इन्फ्रास्ट्रक्चर आणि डिफेन्स यांच्यावरती जास्त फोकस होता. डिफेन्समध्ये समृद्धी असणं फार जरुरी आहे. जगाच्या दृष्टीने आपली ताकद महत्त्वाची आहे. परंतु ॲग्रिकल्चर म्हणजे शेती आणि कन्झम्पशन म्हणजे मिडल क्लास, शेतकरी आणि मिडल क्लास या दोघांचा बळी देऊन जर का आपण डिफेन्स वाढवत असू तर ते सुद्धा चुकीचं आहे. गव्हर्नमेंटला आता आपल्या चुका समजत आहे आणि त्यामुळेच मागच्या वर्षीचं बजेट जर का पाहिलं तर ते कन्झम्पशन ओरिएंटेड होतं. गव्हर्नमेंटनी पूर्ण काळजी घेतली, डायरेक्ट टॅक्स कमी करून मिडल क्लासच्या खिशात पैसे जाईल म्हणजे कन्झम्पशन वाढेल. त्यानंतर या वर्षीचं बजेट जे होतं ते एंटायरली AI रिलेटेड होतं की IT इंडस्ट्रीची ग्रोथ कशी व्हायला पाहिजे यावर गव्हर्नमेंटनी फोकस दिला आहे. आणि माझा हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ नरेंद्र मोदीजीच्या धोरणांना टीका करणं हे माझं उद्दिष्टच नाहीये. माझं उद्दिष्ट आहे की जे लोक डिफेन्स आणि इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर, सोलारचे शेअर ब्लाइंडली बाय करताय, जर गव्हर्नमेंटने आपला व्ह्यू बदलला तर पुढचे 10 वर्ष हे शेअर्स काहीही रिटर्न देणार नाही. तर का याचा संपूर्ण विचार करा आणि चॅनलला